नाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे आणि तो यरूशलेममध्ये जात आहे. आणि यरूशलेममध्ये येशू ख्रिस्त यासाठी चालला होता की तो आता स्वतःच्या मरण्यासाठी क्रूसावर जाण्यासाठी यरूशलेममध्ये जात आहे. आणि मग आपण बघितलं की यरिहोमधून तो यरूशलेमेकडे जात होता, तेव्हा जाता जाता त्याने आंधळ्या बर्तिमेला डोळे दिले आणि जक्कई जो उमराच्या झाडावर बसून त्याला बघण्याची ज्याला बघण्याची इच्छा होती त्या जक्कईच्या घरी तो जातो आणि जक्कईचा उद्धार करतो. आणि मग सगळे लोक आश्चर्यचकित होतात की हा जक्कईच्या घरी कशाला गेला. आणि प्रियांनो, आता आपण येशू ख्रिस्त त्यांना एक खूप मोठा दृष्टांत हा सांगत आहे आणि आज आपण तो मोहरांच्या दृष्टांताविषयी ऐकणार आहोत. आणि हा मोहरांचा तो दृष्टांत आहे. येशू ख्रिस्ताने परुषी लोकांना आणि आपल्या शिष्यांना जो सांगितला त्याचा आमच्या जीवनाशी किती तो दृष्टांत आमच्या जीवनाशी काय बोलतो, आमच्याशी काय बोलतो, आज आम्ही याविषयी ऐकणार आहोत. आणि प्रियांनो, खरोखर आजचं जे वचन आहे ते इतकं सामर्थ्य आहे आणि ते एक प्रकारे आय ओपनर आहे. प्रत्येक ख्रिस्ती बांधवांनी हे वचन ऐकलं पाहिजे, कारण या वचनामध्ये परमेश्वर न्यायाविषयी बोलत आहे की आज आम्ही जे ख्रिस्ती आहोत, आज जर आम्ही आमची जबाबदारी जर समजली नाही आणि त्या जबाबदारीने जर आम्ही वागलो नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही आमचं जे तारण आहे ते आम्ही गमावून बसू आणि कदाचित आमचा परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेशही होणार नाही. इतकं हे वचन महत्त्वाचं आहे आणि हे आज वचन प्रत्येकाने फक्त ऐकलं नाही पाहिजे, परंतु त्याच्या अनुसार चाललं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आंधळ्या बर्तिमेला येशू ख्रिस्त बरा करतो, जक्कईच्या घरी तो जाऊन राहतो, जक्कईला पश्चाताप होतो आणि जक्कईच्या घराला तारण मिळतं. अशा नंतर येशू ख्रिस्त एक खूप महत्त्वाची गोष्ट त्यांना सांगत आहे आणि ती ही आहे, ते या गोष्टी ऐकत असता, या ज्या गोष्टी आंधळ्या बर्तिमेला जे दृष्टी दिली त्याच्यानंतर ते सांगितलंय, ते या गोष्टी ऐकत असता त्याने त्यास एक दाखलाही सांगितला. येशू ख्रिस्त एक दाखला सांगत आहे, कारण तो यरूशलेमेजवळ होता आणि देवाचे राज्य एव्हाच प्रकट होणार असे त्यांना वाटत होते. तो म्हणाला, कोणी एक उमराव आपण राज्य मिळवून परत यावे या उद्देशाने दूर देशे गेला. त्याने आपल्या 10 दासांना बोलवले व त्यांना 10 मोहरा देऊन सांगितले, मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करीत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, याने आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. तर 10 मोहरा 10 लोकांना हा उमराव देतो, परंतु त्या नगरावर राज्य करण्याच्या हेतूने तो दूरदेशी जातो. परंतु त्याच नगराचे काही लोक असे होते की त्यांची इच्छा नव्हती की येशू म्हणजे त्या व्यक्तीने त्यांच्यावर राज्य करावं. मग असे झाले की तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय मिळवले हे पाहावे म्हणून त्याने त्यास आपणाकडे बोलवण्यास सांगितले. मग पहिला त्यांच्या समोर येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरावर मी 10 मोहरा मिळवल्या. त्याने त्यास म्हटले, शाब्बास भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून 10 नगरावर तुला अधिकार दिला आहे. नंतर दुसरा येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी 5 मोहरा कमवल्या आहेत. त्यालाही त्याने म्हटले, तुला 5 नगरांवर अधिकार दिला आहे. मग आणखी एक येऊन म्हणाला, महाराज, ही पहा आपली मोहर, ही मी रुमालात बांधून ठेवली, कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करिता. तो त्याला म्हणाला, अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो की मी करडा माणूस आहे. जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरले नाही त्याची कापणी करतो. हे तुला ठाऊक होते काय? मग तू माझा पैसा पेढीवर का नाही ठेवला असता तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता. मग त्याने जवळ उभे राहणाऱ्यास सांगितले, याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ 10 मोहरा आहेत त्याला द्या. ते त्याला म्हणाले, महाराज, त्याच्याजवळ 10 मोहरा आहेत. मी तुम्हाला सांगतो, ज्या कोणाकडे आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्याकडून घेतले जाईल. आता ज्या माझ्या वैऱ्याच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यास येथे आणा व माझ्या देखत
ठार मारा. तर आता हा जो दृष्टांत येशू ख्रिस्ताने मोहरांचा दिलेला आहे, इथे खूप स्पष्टपणे तो एक गोष्ट सांगतो आणि ती गोष्ट आज आपण बघणार आहोत की येशू ख्रिस्त यरूशलेमेजवळ होता आणि यहुद्यांना असं वाटत होतं की आता येशू ख्रिस्ताची पॉप्युलॅरिटी, त्याची प्रसिद्धी एवढी वाढलेली आहे की कदाचित येशू ख्रिस्त यरूशलेमवर जाईल आणि आपलं राज्य स्थापित करेल. येशू ख्रिस्ताला ऑलरेडी लोक इतके त्याच्यावर फिदा होते, इतके त्याला मानत होते. म्हणून पुरुषांना असं वाटत होतं, शास्त्री पुरुषांना, की हा यरूशलेममध्ये चाललेला आहे तर कदाचित हा आपलं राज्य तिथे स्थापित करेल. तेव्हा येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की एक उमरा होता, एक श्रीमंत माणूस होता आणि हा श्रीमंत माणूस त्या राज्यावर त्याला अधिकार नव्हता. तो त्या नगरामध्ये एक श्रीमंत माणूस म्हणून राहत होता, पण तो खूप चांगला होता आणि मग तो त्याला राजा बनायचं होतं. म्हणून तो काय करतो, दूरदेशी जातो, कदाचित अशा ठिकाणी जातो की जिथे त्याला त्या देशावर राजा बनण्याचा अधिकार देणारा अजून कोणी असेल, अशा व्यक्तीकडे तो दूरदेशी निघून जातो. आणि जाताना तो एक खूप मोठी गोष्ट करतो आणि ती म्हणजे तो आपल्या 10 दासांना बोलवतो आणि 10 दासांना 10 मोहरा देतो. एक एक मोहर प्रत्येक दासाला देतो आणि त्यांना एक स्पेसिफिकली एक सूचना देतो आणि ती म्हणजे ही एक मोहर मी तुम्हाला दिलेली आहे, त्याचा व्यापार करा. त्यांना सूचना दिलेली असते की त्याचा व्यापार करा. त्यांना ती जी एक मोहर दिलेली असते ती खर्चायला, उडवायला किंवा फक्त ठेवायला दिलेली नाही, तर त्यांना सांगितलेलं असतं की याचा व्यापार करा. आणि मग हा धनी जो उमरा होता, ज्या नगरात तो राहत होता, त्या नगरामध्ये असे काही लोक होते जे त्याच्या विरुद्ध होते आणि मग तो त्या दूरदेशी जाऊन त्या नगराचा राजा म्हणजे त्या देशाचा राजा बनायच्या आधीच या लोकांनी त्या उमरावाच्या विरुद्ध एक वकील पाठवले होते आणि त्या वकिलातर्फे असा संदेश पाठवला होता की हा जो व्यक्ती आहे आम्हाला राजा म्हणून मान्य नाही. आणि ऑलरेडी त्यांनी जसं त्यांची सेटिंग लावून ठेवली होती की हा जरी जाऊन आमच्यावर राज्य करण्यासाठी जात असेल, म्हणजे तिथून तो परमिशन घेत असेल, अथॉरिटी घेत असेल, तरी पहिलेच हे लोक त्याच्यासाठी पाठवतात संदेश की आम्हाला हा नको आहे. आणि जेव्हा तो जातो दूरदेशी, जिथून त्याला अधिकार किंवा सामर्थ्य मिळणार असतं, ते सामर्थ्य घेऊन तो राज्य मिळवून परत येतो. आणि मग जेव्हा तो राज्य मिळवून परत येतो, ज्या त्याच्या दासांना त्याने 10 मोहरा दिल्या होत्या, एक एक मोहर दिली होती, त्या प्रत्येकाला तो जवळ बोलवतो आणि त्यांचा हिशोब घ्यायला लागतो. तर पहिला त्याच्या समोर येतो आणि त्याला म्हणतो की महाराज, आता तो धनी मनुष्य नाही राहिला, तो उमराव नाही राहिला, परंतु आता तो राजा झालाय. म्हणून हा दास आता तो राजासमोर उभा राहिलेला आहे आणि तो आता त्या राजाला म्हणतो, महाराज, तुम्ही मला एक मोहर दिली होती, या मी 10 मोहरा कमवून ठेवलेल्या आहेत, या घ्या. आणि मग राजा त्याला म्हणतो की तू छोट्या गोष्टींमध्ये विश्वासू राहिला, मी तुला 10 नगरांचा अधिकार देत आहे. आता तो राजा आहे आणि त्या राजाला कुणाला कुठला अधिकारी कुठे नेमायचा हा अधिकार मिळालेला आहे. आणि म्हणून तो त्याला म्हणतो की मी तुला 10 नगरांचा अधिकारी बनवतो. आणि मग त्याला 10 नगरांचा अधिकार देतोही. आणि दुसरा येतो आणि दुसरा त्याला म्हणतो की महाराज, मी तुम्ही दिलेल्या एका मोहरेची 5 मोहरा केल्या. आणि मग तो त्याला म्हणतो की तुला 5 नगरांवर मी अधिकार देत आहे. आणि मग जेव्हा एक अजून येतो आणि तो जेव्हा त्याच्याकडनं हिशोब घ्यायला लागतो, तेव्हा तो म्हणतो की मी तू दिलेली जी मोहर आहे, मी कपड्यामध्ये बांधून सुरक्षित ठेवलेली आहे, ही घे तुझी मोहर, कारण मला माहिती आहे की तू करडा आहेस. करडा म्हणजे तू स्ट्रिक्ट आहेस आणि मला माहिती आहे की तू शिक्षा करणारा व्यक्ती आहेस. म्हणून मी घाबरून ती मोहर माझ्याकडेच ठेवली, त्याचा व्यापार केला नाही, कारण मला माहिती आहे की
हा जो नोकर आहे तो आपल्या धन्याला नाही तर आता राजाला हे सांगत आहे की त्याला तो करडा म्हणतो, स्ट्रिक्ट म्हणतो आणि त्याला म्हणतो की जिथं तू ठेवत नाही तिथून तू घेतो, जिथं पेरत नाही तिथून तो कापणी करतो. तर मला माहिती आहे की तू कसा आहेस, म्हणून मी त्या मोहरेचा बिझनेस केला नाही, मी व्यापार केला नाही आणि तो तसाच ठेवला. बेसिकली हा जो नोकर आहे, हा जो दास आहे, हा आळशी आहे. याला व्यापार करायचाच नव्हता आणि आता तो आपल्या मालकाला किंवा आता झालेल्या राजाला दोष देतो आणि त्याच्या स्वभावाचे गुणदोष काढून त्याला म्हणतो की तू असा आहेस, तू करडा आहेस, जिथं जिथं ठेवलं नाही तिथून घेतो, जिथं पेरलं नाही तिथून कापणी करतो, म्हणून मी व्यापार केला नाही आणि ही घे तुझी मोहर. कदाचित त्याने जरी व्यापार करायचा प्रयत्न केला असता, कदाचित तो त्या व्यापारामध्ये सक्सेसफुल झाला नसता, पण येऊन तो आपल्या राजाला त्यांनी सांगू तरी शकला असता की मी प्रयत्न केला व्यापार करायचा, परंतु मी ते सक्सेस नाही झालं. कदाचित त्याला तरी राजाने माफ केलं असतं. परंतु मग आता राजाला राग येतो आणि राजा त्याला म्हणतो की अरे दुष्ट दासा, त्याला काय म्हणतो, अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. तू मला काय म्हटलास, तू मला करडा म्हटलास, तू मला स्ट्रिक्ट म्हटलास आणि जिथं मी ठेवलं नाही तिथून मी घेतो आणि जिथं पेरलं नाही तिथून कापणी करतो. मग तुला माहिती आहे की मी कसा आहे, आणि तू मग माझा पैसा पेढीवर का नाही ठेवला. एक प्रकारे तो त्याला म्हणतो की तू माझा पैसा बँकेत जरी ठेवला असतास तरी मी येईपर्यंत त्या एका मोहरेवर ॲटलिस्ट मला व्याज तर मिळालं असतं. कारण प्रियानो, हा जो उमराव होता हे एक चांगला बिझनेसमॅन आहे. त्याला माहिती आहे की म्हणूनच तो जाताना, दूरदेशी जाताना आपल्या दासांना पैसे देऊन जातो, कारण तो परत येईपर्यंत त्या दासांनी त्याच्यासाठी कमवून ठेवावं, फक्त आयतं बसून खाऊ नये हे त्याची अपेक्षा असते. आणि म्हणून तो त्यांना काम देतो, व्यापार करण्यासाठी मुद्दल देतो आणि मग दूरदेशी जातो. आणि मग जर त्यांनी त्याचे पैसे त्यांना दिलेले होते तर डेफिनेटली त्याचा हक्क होता की तो त्यांच्याकडनं हिशोब घेईल. परंतु मग जेव्हा एकाचे 10 करतो त्याला तो म्हणतो की शाबास माझ्या दासा. जो 5 करतो त्याला तो 5 नगरांवर, 10 करतो त्याला 10 नगरांवर अधिकार देतो. परंतु एक जो असतो, जो आळशीपणाने ती मोहर लपवून ठेवतो, जपून ठेवतो आणि मग त्याला ती तशीच परत करतो, तेव्हा त्याला राग येतो आणि मग तो काय करतो, ती जी एक मोहर आहे ज्यांनी 10 कमवल्या त्याला देतो. आणि मग लोकांना आश्चर्य वाटतं की हे राजा, ज्याच्याकडे 10 आहेत त्याला तू 1 दिली, त्यापेक्षा ज्याच्याकडे 5 होते त्याला तू 1 दिली पाहिजे होती. परंतु हा जो जसं मी म्हटलं की हा जो उमराव होता, आता जो राजा झालेला आहे, हा एक खूप चांगला बिझनेसमॅन आहे. त्याला माहिती आहे की एक मनुष्य एका मोहरेचे जर 10 करू शकतो, आता मी परत त्याला 1 दिली तर त्याचे सुद्धा तो 10 करू शकतो. त्याच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे, त्याच्यामध्ये ते टॅलेंट आहे, त्याच्यामध्ये ती इच्छा आहे की मल्टिप्लिकेशन करायची. आणि म्हणून तो ज्याच्याकडे 10 आहे त्याला पुन्हा एकदा 1 देतो. आणि मग 26व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, मी तुम्हाला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्याकडून घेतले जाईल. तर परमेश्वराचं वचन हे म्हणतं की ज्या छोट्यामध्ये आम्ही विश्वासू राहू आणि त्या छोट्या गोष्टींना जर आम्ही मल्टिप्लाय करून देवाला परत देऊ, तर तो सांगतो तो आम्हाला देईल, जास्त देईल. परंतु आम्ही करणारच नाही तर जे काही आमच्याकडे आहे तेही आमच्याकडनं काढून घेतलं जाईल. आणि मग आता राजाचा न्याय त्या लोकांवर पण येतो ज्या लोकांनी ऑलरेडी एक डेलिगेशन पाठवलं होतं. ऑलरेडी काही वकील लोकांना पुढे पाठवले होते आणि हा आम्हाला राजा नको म्हणून जो त्यांना राजा म्हणून त्यांच्यावर अधिकार देणार होता
त्याच्याकडे ऑलरेडी वकील पाठवून सांगितलं होतं की हे आम्हाला हा राजा नको आहे. मग त्या लोकांना तो समोर बोलवतो, कारण आता तो राजा आहे, त्याला न्याय करण्याचा अधिकार आहे. आणि ज्यांना तो राजा म्हणून नको होता त्या सगळ्यांना तो ठार मारण्याची आज्ञा देतो आणि त्यांना हे सांगतो की यांना माझ्या समोरच ठार मारा. तर प्रियांनो, आता हे जे वचन आहे हे आपण वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. आता हे वचन आमच्या जीवनाशी, ख्रिस्ती लोकांच्या जीवनाविषयी काय बोलतं आज आपण हे बघूया. आणि प्रियांनो, हे वचन खूप सामर्थी आहे आणि हे वचन आम्हाला खूप काही शिकवून जाणार आहे. शेवटपर्यंत या वचनामध्ये बनून राहा. बघा, एक खूप मोठं रेव्हेलेशन आज परमेश्वर आम्हाला देणार आहे आणि ते प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीनी ऐकलंच पाहिजे. तर प्रियांनो, इथं हा जो दाखला आहे, आता येशू यरूशलेमेजवळ आलेला आहे, परंतु आता तो यरूशलेमेमध्ये राजा बनण्यासाठी नाही जात आहे. तो यरूशलेमेमध्ये स्वतःच्या पायांनी चालत जाऊन आता तो पकडला जाणार आहे आणि क्रूसावर जाण्यासाठी तो स्वतःहून यरूशलेमेमध्ये जात आहे. आणि तिथे त्याला यरूशलेमेमध्ये मारण्यात येणार होतं, क्रूसावर देण्यात येणार होतं, तिथं त्याला गाडलं जाणार होतं. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा एकदा उठणार होता आणि तो स्वर्गामध्ये जाणार होता. तर येशू ख्रिस्ताच्या जीवनासाठी पित्याची हीच इच्छा होती आणि म्हणून तो काय करतो, आता हा जो उमराव आहे हा येशू आहे, हा चांगला मनुष्य आहे. आणि मग क्रूसावर गेल्यानंतर पुनरुत्थानानंतर तो पित्याकडे जाणार होता आणि मग आपल्या दुसऱ्या आगमनामध्ये तो राजा बनून येणार होता. लक्षात घ्या, हा जो उमराव होता हा येशू आहे आणि हा कुठे जाणार होता, स्वर्गामध्ये जाऊन दुसऱ्या आगमनामध्ये सफेद पांढऱ्या घोड्यावर बसून तो पूर्ण या पृथ्वीवर 1000 वर्ष राज्य करणार होता. तर असा तो येशू ख्रिस्त राजा होता. तर आता तो राजा बनायला नव्हता आला, आता तो क्रूसावर मरायला आला होता, परंतु मात्र त्याच्या दुसऱ्या आगमनामध्ये तो राजा बनून येणार होता. आणि मग जायच्या आधी तो आपल्या दासांना, आपल्या शिष्यांना जवळ बोलवतो आणि त्यांना एक आज्ञा देतो, त्यांना एक मोठी आज्ञा देतो की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यांना पिताच्या नावामध्ये, पुत्राच्या नावामध्ये आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हास आज्ञा केले ते सर्व त्यांनाच पाळण्यास शिकवा. ही जी एक मोहर होती, ही एक मोहर म्हणजे ती आज्ञा होती की त्याने सांगितलं की जसं मी तुमचा उद्धार केलेला आहे तसाच मी दुसऱ्या आगमनापर्यंत येईपर्यंत तुम्हाला जाऊन जगामध्ये सगळ्यांना ही सुवार्ता सांगायची आहे. आणि जे लोक सुवार्ता ऐकून माझ्यावर विश्वास ठेवतील त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या, त्यांना मी जे काही शिकवलं तेही त्यांना शिकवा, ते त्याच्या अनुसार करण्यासाठी त्यांना मदत आणि सहायता करा आणि त्यांना शिष्य बनवा. तर व्यापार करा, जे काही आज मी तुम्हाला दिलेलं आहे. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना बोलवत आहे आणि त्यांना सांगत आहे की मी आता देवाकडे, मी पित्याकडे जात आहे, पण मी परत येणार आहे. तर मी परत येईपर्यंत जो उद्धार मी तुम्हाला दिलेला आहे, जे तुमच्या पापांची क्षमा मी केलेली आहे, मी तुम्हाला पवित्र आत्मा देऊन जात आहे, माझी वचनं तुमच्याकडे सोडून जात आहे, मी तुम्हाला वेळ देत आहे आणि मी तुम्हाला खूप साऱ्या संध्या देत आहे. त्या सगळ्यांचा उपयोग करून माझ्या राज्यासाठी व्यापार करा. म्हणजे मी गेलो आणि परत येईपर्यंत तो शिष्यांना सांगतो, शांत बसू नका, परंतु व्यापार करा, आपल्या पित्याच्या राज्याचा व्यापार करा. आणि मग इथे अजून एक गोष्ट ही होती की जे यहुदी लोक होते ते येशूचा द्वेष करत होते आणि त्यांना तो राजा म्हणून नको होता. म्हणून ऑलरेडी रोमी साम्राज्याचे जे अधिकारी होते किंवा राजा होता, रोमन साम्राज्याचा जो राजा होता,
त्याच्याकडे ऑलरेडी यहुदी लोकांनी एक डेलिगेशन पाठवलं होतं. काही लोकांना त्यांनी ऑलरेडी रोमीच्या राजाकडे पाठवलं होतं की न जाणो येशू ख्रिस्ताची कीर्ती प्रसिद्धी ऐकून ते लोक येशू ख्रिस्ताला इस्रायलचा राजा बनवतील, म्हणून त्यांनी ऑलरेडी तिकडे लोक पाठवून सांगितलं होतं की हा राजा आम्हाला नाही पाहिजे, कारण हा राजा रोमन साम्राज्याचे नियम तोडतो. काय सांगून पाठवलं होतं की हा जो येशू आहे हा रोमन साम्राज्याचे जे नियम आहे तो तोडतो, म्हणून त्याला राजा बनवू नये. मग आता प्रियांनो, येशू ख्रिस्ताला तर राजा बनायचं नव्हतंच, पण मग आता जेव्हा तो राजा बनून येईल त्याच्या दुसऱ्या आगमनामध्ये, त्यावेळेस ही कहाणी जी अर्धी गोष्ट आहे ती पुढे अशी होणार आहे की दुसऱ्या आगमनात तो येणार आहे, सिंहासनावर बसून तो हिशोब करणार आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाच्या कृत्याप्रमाणे तो त्यांचा न्याय करणार आहे. आणि म्हणून पहिले तर आपल्याला जे दास आहे, जे शिष्य आहेत, त्याचा न्याय आमच्यापासून सुरू होणार आहे. ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, जे पित्याचे पुत्र बनले, जे येशूंनी सांगितलं की जसा मी सेवा या जगामध्ये सेवा करायला आलो आहे तसंच तुम्हाला पण सेवा करायची आहे, तुम्हाला पण सेवक बनायचं आहे, तर माझ्या राज्यामध्ये तुम्हाला मी अधिकार देईल. तर त्या सेवकांचा पहिला तो हिशोब घेणार आहे आणि आपल्या सेवकांना तो बोलवणार आणि प्रत्येकाला विचारणार की मी तुम्हाला एक मोहर दिली होती. आणि मोहर म्हणजे काय प्रियांनो, तर आम्हाला दिलेलं आमचं तारण, दिलेला वेळ, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, वचनं, तर या सगळ्यांचा उपयोग करून आम्ही किती आत्मे देवाकडे आणले याचा हिशोब. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टींचा वापर करून वेळ, तारण, वचन, आत्मा आणि अपॉर्च्युनिटीज या सगळ्यांचा उपयोग करून तुम्ही किती आत्म्यांना माझ्यासाठी जिंकलं ते येशू ख्रिस्त बघणार आहे. मग पहिला येतो आणि पहिला म्हणतो, बघ तू माझं तारण केलं एकट्याचं, मी 10 लोकांना तुझ्या राज्यामध्ये घेऊन आलो. आणि मग येशू ख्रिस्त त्याला म्हणणार आहे, माझ्या येणाऱ्या 1000 वर्ष, शाब्बास दासा, त्याला काय म्हणणार आहे, शाब्बास दासा, तू थोडक्यामध्ये विश्वासू राहिला. इथं लिहिलेलं आहे की तू शाब्बास, तो म्हणतो की शाब्बास माझ्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास, म्हणून 10 नगरांवर तुला अधिकार देत आहे. तू जो थोडासा समय दिला होता, एक छोटीशी तुला एक मोहर दिली होती, त्याच्यामध्ये तू विश्वासू राहिला आणि 10 मोहरा बनवून आणल्या, 10 लोकांना तू माझ्याकडे घेऊन आला किंवा 10,000 लोकांना घेऊन आलास. तू लहानग्या गोष्टीमध्ये विश्वासू राहिला, म्हणून माझ्या येणाऱ्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये मी तुला 10 नगरांवर काय देणार आहे, अधिकार देणार आहे. मग दुसरा येतो, तो म्हणतो की तुझ्या एका मोहरेची मी 5 मोहरा करून दिल्या. तो त्याला म्हणतो की तुझं पण मी तारण केलं होतं, तू 5 लोकांना घेऊन आला, मी तुझ्या येणाऱ्या 1000 वर्षाच्या माझ्या राज्यामध्ये तुला 5 नगरांवर अधिकार देईल. तर प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचं तारण झाल्यानंतर किती लोकांपर्यंत ख्रिस्त पोहोचवतो आणि आमच्या वागणुकीद्वारे आणि आमच्या जीवनाद्वारे किती लोकांना आम्ही देवाकडे घेऊन येतो. येशू ख्रिस्त, तुम्ही किती बायबल वाचलं, तुम्ही किती प्रार्थना केली, तुम्ही किती उपवास केले, तुम्ही किती स्तुती आराधना कशी केली हे बघणार नाही आहे, तर तुम्ही त्याच्या राज्यासाठी किती आत्म्यांना घेऊन आला आणि किती लोकांची तुम्ही सेवा केली, किती लोकांना तुम्ही मदत केली हे बघणार आहे. तर हे एक जो होता त्यांनी 10 पट करून आणलं, एक होता त्यांनी 5 पट करून आणलं आणि म्हणून देवाने त्यांना येणाऱ्या त्याच्या राज्यामध्ये 10 नगरांवर आणि 5 नगरांवर अधिकार दिला. परंतु एक असा होता की जो देवाकडे येतो आणि तो म्हणतो की बघ
ही तू दिलेली मोहर मी रुमालामध्ये गुंडाळून ठेवली होती, हे घे बाबा तुझी मोहर, कारण मला माहिती आहे तू करडा आहेस, तू खूप स्ट्रिक्ट आहे, तू न्याय करणारा व्यक्ती आहेस, आणि जिथं तू पेरलं नाहीस, जिथं जिथं काय बोलतात, जिथं तू ठेवलं नाहीस तिथून घेतो, जिथं पेरलं नाही तिथून तू कापणी करतोस. आणि मी घाबरलो. मला माहिती आहे की जर मी व्यापार केला असता आणि समजा मी त्याच्यामध्ये फेल झालो असतो तर तू मला सोडलं नसतं. म्हणून तू एक मोहर दिली, ही तुझी एक मोहर, तुला परत घे. प्रियांनो, आज एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर ही आहे की आमचा उद्धार झाल्यानंतर आम्हाला शांत बसायचं नाही आहे. देव म्हणतो की तुझा उद्धार घेऊन जर तू शांत बसशील तर मग तुझा न्याय होईल. आणि मग इथे असं लिहिलेलं आहे की जर उद्धार झाल्यानंतर तुझ्या पापांची क्षमा झाली, तुला पवित्र आत्मा देण्यात आला, तुला वेळ देण्यात आला, तुला संध्या देण्यात आला, तुझ्याकडे वचनं होती, पण तू काय केलं, आपला उद्धार घेऊन घरात बसलात. मी बघितलंय खूप सारे ख्रिस्ती लोक आहेत, त्यांनी पवित्र शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, कुणी डिग्र्या घेतलेल्या आहेत, कुणाला चांगली वचनं सांगता येतात, कुणाला रेव्हेलेशन सांगता येतं, कोणी भविष्यवाण्या करतं, कोणी खूप चांगली स्तुती आराधना करतं, पण त्यांना लोकांमध्ये जगामध्ये जाऊन ते करायचं नाही आहे. त्या लोकांनी आपलं तारण आपल्यापुरतं राखून ठेवलेलं आहे, सुरक्षित ठेवलेलं आहे. त्यांना असं वाटतं की मी जर जगामध्ये गेलो तर मी जगामध्ये हरवून जाईल आणि मग जग माझ्यावर हवी होईल आणि मी कदाचित माझं तारण गमावून बसेल. म्हणून हे लोक आपलं तारण घरात बसलेले आहेत, आपला वेळ आपल्यासाठी घालवत आहेत, आपला जे काही देवाने दिलेल्या गोष्टी आहेत त्याचा स्वतः एन्जॉय करत आहे, पण हे जगाबरोबर ते वाटत नाही आहे. येशू ख्रिस्ताच्या राज्यासाठी कुठलं काम करत नाही आहेत. आणि मग प्रियांनो, अशा लोकांचा न्याय होणार आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की स्वतःपुरतं जगाल तर मराल, येशूसाठी जगाल तर त्याच्याबरोबर सार्वकालिकासाठी जगाल. कारण येशू ख्रिस्ताने या 10 दासांना एक एक मोहर देऊन स्ट्रिक्टली एक इन्स्ट्रक्शन दिलं होतं, एक सूचना दिली होती की याचा व्यापार करा. स्वर्गारोहणाच्या आधी आपल्या शिष्यांना बोलून त्यांना एक महान आज्ञा दिली होती की जे काही मी तुम्हाला शिकवलं ते लोकांना शिकवा, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बप्तिस्मा द्या. म्हणजे शिष्यांना त्यांनी हे सांगितलं होतं की शांत बसू नका, माझ्यासाठी लोकांना जिंका. परंतु हा जो एक दास होता प्रियांनो, हा आळशी दास होता. ह्याला तारण जपायचं म्हणजे याला असं वाटलं की बाबा उगीचच जाऊन कोण जगामध्ये सुसमाचार सांगणार, कोण प्रार्थना करणार, कोण लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार, त्यापेक्षा मी आणि माझं तारण मी सुरक्षित राहील, कारण उद्या काही प्लस मायनस झालं तर त्याचं माझ्यावर काही येणार नाही. पण प्रियांनो, परमेश्वर त्याला म्हणतो की आपण जे ठेवलं नाही तिथून उचलून घेता. येशू ख्रिस्ताने जे काही ह्या सृष्टीमध्ये आहे ते येशूने बनवलंय. येशूमधून, येशूद्वारा, येशूसाठी बनवलेलं आहे. म्हणजे आज आमच्याकडे जे काही आहे ते येशूने दिलेलं आहे. तारण येशूचं आहे, जीवन येशूचं आहे, शरीर येशूचं आहे, आत्मा येशूचा आहे, वेळ येशूने दिलेला आहे. असं म्हणू शकत नाही आम्ही की जिथं तू टाकलं नाही तिथून तू घेऊन जातो. प्रियांनो, आज आम्हीच आमचे नाही आहोत, सगळं काही येशूचं आहे. तर आम्ही हे म्हणू शकत नाही की जिथं तू टाकलं नाही तिथून घेतो किंवा जिथं पेरलं नाही तिथून तू कापणी करतो. कारण बीज पेरणारा महत्त्वाचा नाही आहे, पाणी देणारा महत्त्वाचा नाही आहे, परंतु बीज पेरल्यानंतर त्या बीजातून एक पीक येऊन ते पीक ते जे पीक आहे ते उगवणारा किंवा एका दाण्याचा हजारो दाणे करणारा परमेश्वर आहे. म्हणून पेरलं तरी ते उगवेलच ही गॅरंटी नाही आहे, कारण त्या पेरल्यानंतर उगवणारा परमेश्वर आहे. म्हणून प्रियांनो,
आमचा परमेश्वर जे कोणी पेरतं, पाणी घालतं, त्याला नर्चर करतं, त्यांच्यावर त्याची कृपादृष्टी असते, कारण पेरल्याशिवाय परमेश्वर त्याला मल्टिप्लाय करू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आज परमेश्वराला कामगारांची जरूरत आहे की जे लोक देवासाठी काम करतील, देवाची वचनं पेरतील आणि मग एक देवासाठी खूप मोठं पीक येईल. प्रियांनो, आज देवाला आमची गरज आहे. देवाने आमचं तारणसुद्धा याच्यासाठी केलेलं आहे की आमच्या तारणाद्वारे खूप सारे लोक आम्ही देवाकडे घेऊन येऊ, त्यांचंही तारण होईल. आणि जर आम्ही पेरलंच नाही तर उगवणार कसं? आणि म्हणून पेरून बघा तर खरं, लोकांच्या समोर जाऊन परमेश्वराचे वचनं सांगून तर बघा, लोकांसाठी प्रार्थना करून तर बघा, लोकांना मदत करून तर बघा, लोकांना चर्चमध्ये येण्याचं इन्व्हिटेशन देऊन तर बघा. आम्ही देणारच नाही, करणारच नाही, तर मग पीक कसं येणार? तर मग आम्ही कसं एक्सपेक्ट करणार की देवासाठी आम्ही काम करत आहोत? प्रियांनो, म्हणून येशू अशा दासांना म्हणतो, अरे दुष्ट दासा, तुझा न्याय मी तुझ्याच तोंडाने करतो. जे शब्द तू माझ्यासाठी बोललास, मी करडा मनुष्य आहे, जे दिले त्याचा हिशोब घ्यायला मला अधिकार आहे. मी तुला एक नाणं दिलं होतं, एक मोहर दिली होती, मी तुझं तारण केलं होतं, तर ते दिलंय त्याचा परत हिशोब घेण्याचा मला अधिकार आहे. आणि जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो, जे तू म्हणतोस ना ते खरं नाही आहे, कारण तू माझा दास होता. जे काही आज तुझ्याकडे आहे ते मी दिलेलं आहे. आणि तू म्हणशील की पेरलं नाही तिथे तू कापणी करतोस, तर मी पेरले नाही तिथून कापणी करतो. तुम्ही पेरता वचनाचे बीज, परंतु त्यांचा उद्धार करणारा मी परमेश्वर आहे. तुमचं काम लोकांपर्यंत वचन आणि येशू पोहोचवणं आहे, त्यांचा उद्धार करण्याचं, कापणी करण्याचं काम परमेश्वराचं आहे. म्हणून प्रियांनो, जर आम्ही पेरलंच नाही तर मग पिकाची अपेक्षा आम्ही करू शकत नाही, आणि मग आमचा न्याय खूप मोठा न्याय होणार आहे. आणि मग तू जी स्वतःची जे एक मोहर तुझ्याकडं होती, परमेश्वर असं म्हणतो, तू स्वतःची साक्ष जरी लोकांना सांगितली असती की तू देवाकडे कसा आला आणि देवाने तुझं तारण कसं केलं, जर ती साक्ष जरी लोकांना सांगितली असती, तुझ्या तारणाविषयी जरी लोकांशी बोलला असता, तरीसुद्धा कदाचित लोक देवाकडे आले असते. तर ते जे तू, परमेश्वर त्याला म्हणतो की तू बँकेत जरी ठेवलं असतं तरी त्याचं व्याज मिळालं असतं. तू साक्ष जरी सांगितली असतीस तरी तुझ्या साक्षीवर विश्वास ठेवून लोक माझ्याकडे आली असती आणि त्यांचा उद्धार झाला, त्यांचं तारण झालं असतं. तुझे प्रतिफळ अधिकार आता ज्याने 10 आणले त्याला देणार. म्हणजे येशू ख्रिस्त काय म्हणतो की ज्याने एकाचे 10 केले त्याला तुझ्याकडनं जे एक दिलेलं आहे ते घेतलं जाईल आणि त्याला दिलं जाईल. तुझा जो अधिकार होता, तुझं जे प्रतिफळ होतं, ते आता एकाने जे 10 कमवले त्याला देण्यात येईल. कारण सगळ्यांना सारख्याच मोहरा दिल्या होत्या. सगळ्यांना परमेश्वराचं वचन एकच आहे, बायबल एकच आहे, वचनं एकच आहे, पवित्र आत्मा एकच आहे, सगळ्यांना वेळ एकच दिलेला आहे, सगळ्यांचं तारण येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आणि त्या विश्वासाद्वारे झालेलं आहे. म्हणजे सगळ्यांना समान आहे, कुणाला कमी जास्त दिलं गेलेलं नाही आहे. आणि म्हणून प्रियांनो, काही ते वापरून देवासाठी लोकांना शिष्य बनवतात. त्यांच्या कपॅसिटीप्रमाणे कोणी एकाचं 10 करतं, कोणी एकाचं 5 करतं. पण प्रियांनो, जे काहीच करत नाहीत, मग त्यांचा न्याय होतो. आणि मग त्यांच्याकडे जे काही आहे, जो त्यांचा उद्धार झालेला आहे, परमेश्वर त्यांचा उद्धार पण काढून घेण्यात येईल.
वन्स सेव्ड ऑलवेज सेव्ड हे चालत नाही. जो उद्धार आम्हाला दिलेला आहे तो उद्धार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. जो येशू मला मिळाला आहे तो येशू दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम परमेश्वराने मला दिलेलं आहे, तर ते मला केलं पाहिजे. आणि म्हणून जे दिलेलं आहे ते परत घेण्याचा अधिकार सुद्धा परमेश्वराला, येशूला आहे. आणि म्हणून ज्याला एक दिली होती, जो शेवटचा होता, ज्याने ती मोहर परत केली, प्रियांनो, त्याची ती घेऊन ज्याने 10 केले होते, कारण येशूला माहिती आहे की जो एकाचे 10 करू शकतो तो या मोहरेचा पण उपयोग चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि म्हणून आज जे लोक देवाच्या राज्यासाठी काम करत आहे, परमेश्वर त्यांना वचनाचं आकलन देत आहे. जे परमेश्वराच्या राज्यासाठी काम करत आहे, परमेश्वर त्यांना सामर्थ्याने भरत आहे. त्या लोकांना परमेश्वर अपॉर्च्युनिटीज देत आहे. त्या लोकांचं एक प्रकारे परमेश्वर वेळ वाढवत आहे, आयुष्य वाढवत आहे, त्यांना चांगलं आरोग्य देत आहे. ज्याच्याकडे आहे त्याला अजून दिलं जाईल. आणि मला माहिती आहे जेव्हा येशू ख्रिस्ताचं ते 1000 वर्षाचं राज्य येईल, मिलेनियम राज्य येईल, त्यावेळेस आज ज्यांनी आपली आयुष्य खर्ची घातलेली आहेत, ज्यांनी आपला परिवार सोडला, ज्यांनी आपली पैसा प्रॉपर्टी सोडली, ज्यांनी आपलं सगळं काही सोडून येशू ख्रिस्ताच्या मागे चालून त्याच्यासाठी आत्मे जिंकले, लोकांना उद्धारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, प्रियांनो, अशा लोकांना येणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये खूप मोठं प्रतिफळ मिळणार आहे, खूप मोठा अधिकार मिळणार आहे. म्हणून आजच्यासाठी जगायचं नाही आहे. आज कुठलाही ख्रिस्ती व्यक्तीने शांत बसायचं नाही आहे, परंतु जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे परमेश्वराच्या राज्याचा प्रचार करायचा आहे, सुवार्ता सांगायची, येशूच्या प्रेमाविषयी तुम्हाला तोंड उघडून सांगितलं पाहिजे, तुमची साक्ष तुम्हाला सांगितली पाहिजे. येशू ख्रिस्तानी तुमच्या जीवनामध्ये किती महान कामं केली आहे त्याच्याविषयी तुम्हाला बोललं पाहिजे. आणि प्रियांनो, आपल्या चांगल्या वर्तणुकीद्वारे लोकांना येशू ख्रिस्तासाठी जिंकलं पाहिजे. आणि आज प्रत्येक ख्रिस्ती हा गरम असला पाहिजे येशू ख्रिस्तासाठी. थंड होऊ नका किंवा इव्हन ल्युकवॉर्म होऊ नका. आज ख्रिस्तासाठी आम्हाला गरम झालं पाहिजे. आज ख्रिस्तासाठी आम्हाला पेटून उठलं पाहिजे, कारण पाप वाढत आहे, येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आहे. अशा वेळी शांत बसून कसं चालेल जेव्हा की इतके सारे आत्मे आज नरकामध्ये जात आहे. आणि म्हणून जो जास्त काम करेल परमेश्वराच्या राज्यासाठी, आज त्याचं खूप मोठं प्रतिफळ येशू ख्रिस्ताच्या येणाऱ्या राज्यामध्ये मिळेल. आणि मग अजून एक न्याय येशू करणार आहे. ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवलं, ज्या लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास नाही ठेवला, ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताला नाकारलं, ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताला तो राजा होऊच नये म्हणून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्याच्या देखत दुसऱ्या मृत्यूच्या हवाली करण्यात येईल. त्यांना नरकामध्ये टाकलं जाईल आणि सार्वकालिकासाठी अशा लोकांना नरकाच्या यातना त्या आगीमध्ये भोगाव्या लागतील. तर प्रियांनो, हा परमेश्वराचा न्याय आहे. जे लोक येशूसाठी काम करणार नाहीत त्यांचा पण न्याय होईल, आणि जे लोक येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध जातील, तो राजा होऊच नये म्हणून जे प्रयत्न करतील, त्याला नेहमी नेहमी नाकारत राहतील, अशा लोकांना नरकामध्ये टाकलं जाईल. तर प्रियांनो, तर ठार मारणे म्हणजे सार्वकालिकासाठी अशा लोकांना दुसऱ्या मृत्यूच्या हवाली करणं आहे, आणि हा खूप मोठा न्याय आहे. तर या मोहरांच्या दृष्टांताद्वारे आज आम्ही खूप महत्त्वाची आणि खूप धोक्याची किंवा म्हणू शकतो की खूप खतरनाक गोष्ट ऐकलेली आहे की परमेश्वर आज आम्हाला अनुग्रह करत आहे, कृपेखाली ठेवत आहे, करुणा करत आहे, प्रेम देत आहे, वेळ देत आहे, आत्म्याचं ताजा अभिषेक करत आहे, सगळं काही आज देत आहे. परंतु या सगळ्याचा उपयोग आम्ही त्याच्या राज्यासाठी कसं करतो हेही तो बघत आहे. तो प्रियांनो, हे वचन एक आय ओपनर आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने हे समजलं पाहिजे की माझी जिम्मेदारी आहे, माझी जबाबदारी आहे येशू ख्रिस्ताच्या प्रती, जो माझ्यासाठी त्या क्रुसावर मेला. तर प्रियांनो, आज आम्हाला येशू ख्रिस्ताच्या राज्यासाठी आत्मे घेऊन यायचं काम करायचं आहे. आमेन. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद करतो परमेश्वर आजच्या या वचनासाठी. खरोखर खरोखर परमेश्वराने आज आम्हाला खूप
खूप मोठं सामर्थ्य वचन सांगितलं आहे आणि त्याच्या राज्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे हे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. प्रभू, ज्याचे कान असो त्यांनी ऐको आणि देवासाठी काम करो, हीच देवाची इच्छा आहे. आमेन, आमेन. जितके आज